ची परंपरा आहे, कबड्डीची परंपरा आहे आणि त्याचबरोबरीने वारकरी संप्रदायाची परंपरा असणारा अखंड हरिनाम सप्ताह अगदी रायगड जिल्ह्यातील सर्वात जुन्या अखंड हरिनाम सप्ताहापैकी एक या गावामध्ये भरला जातो असं हे गाव. आणि आज हेच गाव क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना पाहायला मिळते. माध्यम आहे प्रीतम दादांची स्पर्धा जर्मन क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे खरी, परंतु सामना आता सुरू होतो. एका बाजूला सामना पाहायला मिळेल तो म्हणजे रोहिंजन संघ आणि दुसऱ्या बाजूला आवरे यास उरण पूर्व विभाग आवरे गाव आवरे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी सौरभ आणि चीनू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. ओ वेगवान चेंडू मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. सुरुवात होते मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे. सौरभ आहेत. चिनूला देखील आम्ही मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना आज बऱ्याच दिवसानंतर चिनू देखील दिसत आहेत. योगायोगाने रोहिंजन देखील खेळताना पाहायला मिळतोय आणि चिनू इन ऍक्शन मध्ये असेल. हो आणखीन एक चेंडू वेगवान होता, थोडासा टर्न देखील झाला, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि इकडे आवरी संघ हा देखील काही कमी नाहीये. देवा ग्रुप आवरे या संघाला आपण या ठिकाणी पाहतोय. पहिले दोन्ही चेंडू जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने टाकलेत. 5 ओव्हरची मॅच आहे, दोन्ही बाजूने प्रयत्न करावे लागतील. एकाला बॅटिंग करायची, एकाला बॉलिंग करायची आहे आणि तुम्हा आम्हाला मात्र या मॅचेस पाहायच्या आहेत. बिग हिट फटका समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळालेत. तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल आणि आणखीन एक चांगला बॉल आलाय. बॅक टू बॅक चांगले चेंडू आणि पहिली विकेट, पहिला धक्का. मात्रे साहेब बीपीसीएल मध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या प्रीतम दादा मात्रे चषकामध्ये त्यांचं हार्दिक असं स्वागत असेल. त्या ठिकाणी आमच्या बरोबरीने गुणलेखनासाठी जर पाहिलं तर मंथनजी पाटील जोडले जात आहेत आणि अभिमानास्पद बाब आहे आपल्यातीलच एक खेळाडू जो आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची परीक्षा देतोय आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 4थ्या क्रमांकाने उत्तीर्ण होतोय आणि आम्हालाही अभिमान आहे आज त्यांच्या बरोबरीने आम्ही समालोचन करतोय. तर मंथनजी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही IPL आणि इंटरनॅशनल स्पर्धांचं गुणलेखन करावं यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मुंबईची परीक्षा तुम्ही दिलेली आहात, खूप साऱ्या शुभेच्छा. फुल टॉस बॉल, खराब बॉल होता, त्याचा समाचार घेण्याचा प्रयत्न होता. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही परंतु रिझल्ट चांगला आहे. 4 बाला चौकार. या ठिकाणी श्रवणच्या बॅटमधून चौकार आलाय. जडीस्थळी कष्टीपाशाने तुम्हा आम्हाला दिसणारा खेळ, त्याचं नाव क्रिकेट. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला एकच आवडतं, ते म्हणजे क्रिकेट. खोलवर टप्प्याचा बॉल होता परंतु टायमिंग नाही झालंय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता जरूर आणि तिकडे जर पाहिलं तर आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, 4 धावा आल्या, 1 चौकार आला परंतु पुन्हा कमबॅक केलाय. दिवस असू देत किंवा रात्र, आपल्याला क्रिकेट आवडतो आणि आज मात्र रात्रकालीन स्पर्धेमध्ये बेंडकळ या गावामध्ये आपण सगळे आलेलो आहोत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. एक महत्वाचा सामना, एका बाजूला रोहिंजन आहे आणि दुसऱ्या बाजूला आवरे. वेगात बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर आहेत. आओ कॅच 1 2 3 तिसऱ्या प्रयत्नात पकडली गेली. पहिल्या षटकात 2 हादरे. 4 झाली आहे. विकेट 1 2 आलेले आहेत आणि पहिली ओव्हर संपली.
धावा केवळ 4 आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 2 महत्वपूर्ण विकेट आलेत आणि आता रोशन गेलेले आहेत चिनू यांच्या जोडीला. आता इन ऍक्शन चिनू देखील पाहायला मिळतील. मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व चिनूने केलंय. डावखुरे आताचे फलंदाज म्हणून त्यांचंही एक नाव लौकिक राहिलेलं आहे आणि आता तेच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. तुळशीदास म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर बीपीसीएल मध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व. म्हात्रे साहेब या आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. या प्रीतम दादा म्हात्रे चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. तुळशीदास म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. ही मानाची स्पर्धा. वेगवान बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. प्रचंड वेगात यष्टीरक्षकांकडे जातोय. डॉट बॉल येईल. कल्पेश बॉलिंगला आलेत. आवरे संघ देखील चांगली तयारी करून आलायत. तुळशीदास म्हात्रे साहेबांचं मुख्य मंचावर आगमन होताना पाहायला मिळत आहे. डॉट बॉलची संख्या मोठी आहे. 7 पैकी जर पाहिलं तर तब्बल 6 बॉल आतापर्यंत डॉट आलेत, परंतु बॅटिंग साठी चिनू आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल उडवलाय समोर. चिनूने आता मॅचची सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहेत आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. अमित पाटील, परंतु चिनू या नावाने असणारे त्यांची ओळख रोहिंजनचा एक स्टार खेळाडू ज्याने देखील या रोहिंजन गावाचं नाव केलंय. असेच खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक याही वेळेला विकेट केलाय, परंतु फटका फसताना पाहायला मिळालाय. तिकडे फिल्डर येत आहेत आणि कॅच सुटली आणि कुणाची सुटली आहे? अमित पाटील. चिनू यांचा झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे. आता सुटलेल्या झेलाचे पडसाद पडणार का ते येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायचंय. आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 11 धावा. महत्वाचा सामना आहे. रोहिंजन एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते आवरे यांच्यातील सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. कबड्डीचं गाव म्हणून देखील म्हणजे बोकडविरा म्हणा किंवा बेंडकळ म्हणा, ही खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातील जी टॉपमोस्ट कबड्डीची गावं आहेत ना, त्याच्यामध्ये बेंडकळ हे नाव सुद्धा आवर्जून घेतलं जातं. रोहिंजन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर रोहिंजनचे आमचे नामांकित पंच सचिनजी कडू सर यांच्या वतीने देखील रोहिंजन संघाला भरपूर शुभेच्छा येतात. मोस्ट वेलकम सचिनजी कडू सर, आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तसंच हे गाव जर पाहिलं ना, वारकरी संप्रदायाचे वारसा सांगतो. हे गाव कबड्डीपट्टूंचं, क्रिकेटपट्टूंचं आणि कलाकारांचं सुद्धा, कारण नाट्यसृष्टीत देखील या गावाची एक वेगळी छाप राहिलेली आहे. आणि आज हेच गाव क्रिकेटच्या रंगात. हो या टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टर्न होतोय, जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. काय टर्न केलाय बॉल, खूप चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे आणि धावफलक जर पाहिलं तर 11 वर आहे. मागील बॉल बाहेर काढला, आता आतमध्ये आणला. कभी अंदर कभी बाहेर. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या पाहिली 11 धावा, 2 विकेट माघारी. थोडासा दबाव आहे, परंतु 3 ओव्हर अजूनही बाकी आहे. यस, 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये होईल. माझं या भेंडकळ गावाशी देखील एक नातं राहिलेलं आहे. म्हणजे ते वेगळ्या पद्धतीने ज्या वेळेला सीएच मध्ये कार्यरत असताना बामर लॉरीला त्यावेळेला, आता परिस्थिती काय मला माहित नाही, परंतु कंटेनर लोडिंग करणं जराशी जास्तच अवघड होतं. सकाळी 7-7 वाजेपर्यंत इकडे बामर लॉरीला डिलिव्हरी काढलेल्या आहेत आणि नंतर मुंबईला घाटकोपरला गेलो आहे. त्यामुळे परंतु भेंडकळ मध्ये समालोचन करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं आणि आज तुमच्यामुळे ते पूर्ण देखील झालेलं आहे.
11 धावा धावफलकावर. हिंद टर्मिनस म्हणा किंवा ULA म्हणा, हे सगळं काही बेंडकळमध्येच येतं किंवा डिस्ट्री पार्क त्यावेळेला म्हणायचे पाठीमागे. हो, या वेळेला काय टर्न केला बॉल पुन्हा एकदा. हे गोलंदाज मात्र अभ्यास करून आलेत की काय, म्हणजे काही चेंडू वेगावर भर नाहीये यांचा, आवरेकरांचा. बॉलला टर्न करतायत, कधी आतमध्ये तर कधी बाहेर. हैराण केलंय बॅटरला रोहित जनकरांना, परंतु यातून त्यांना मार्ग काढावा लागणार आहे. आणि चिनू ते खेळाडू आहेत ज्यांनी अशा प्रकारच्या खूप साऱ्या मॅचेस आपल्या गावाला जिंकून दिल्यात किंवा मोठ्या दर्जाचा क्रिकेट खेळत असताना देखील चिनूचा दबदबा आपण पाहिलाय. हो, या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होताना पाहिला मिळेल आणि पंच मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत. बॉल थोडासा जास्त टर्न होताना पाहिला मिळाला होता. या वेळेला बॉलिंग साठी जर पाहिलं तर या ठिकाणी पाहिला मिळत आहेत सौरभ गावंड यांना पाहतोय. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल खेचला बाहेर. यावेळेला चिनूला थोडस अवाक्यात बॉल नाही दिला, बाहेर टाकला. चिनू थोडेसे पुढे आले होते, हा बॉलचा अंदाज नाही आला. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर, परंतु अशा ठिकाणी चेंडू पडला जिकडे फिल्डर नव्हते. धावा कराव्या लागतील. प्रतिस्पर्धी चांगली कामगिरी करतात म्हणून तुम्हाला हार म्हणून चालणार नाहीये. तुम्ही काहीतरी मोठा फटका मारला, काहीतरी वेगळं केलं तर त्यांचा टप्पा बदलू शकतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि चिनू आहेत, परंतु 13 धावा धाव फलकावर. 1-2 मोठे फटके आत्मविश्वास दोन्ही बॅटरला अख्ख्या टीमला देऊन जातील, परंतु आवरेकरांनी दबाव मात्र इकडे वाढवलाय चांगली गोलंदाजी कायम ठेवून. आणि नुसती चांगली गोलंदाजी नाही, बॉलला टर्न करतायत, कधी आतमध्ये कधी बाहेर. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा देखील अलीकडच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पाहतोय. चांगलंच ग्लॅमर आलंय आणि आज आपण म्हणतोय की टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आले. त्यामध्ये आयोजकांचा देखील खूप मोठा वाटा आहे, खेळाडूंचा वाटा आहे, प्रेक्षकांचा वाटा आहे. याही वेळेला बॉलला समोरून टर्न करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ज्या पद्धतीने बॉलिंग ऍक्शन आहे, खूप चांगली ऍक्शन. हळूवार पद्धतीने बॉल रिलीज केला, लेग कटर टाकला आणि आणखीन एक चांगला बॉल. 13 वर धावसंख्या थांबलेली आहे. तेरा धावा धाव फलकावर. रोशनला प्रयत्न करावे लागतील. या वेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा प्रयत्न होता, परंतु तोही यशस्वी नाही झालाय. आतापर्यंत 5 जसे बॅटर स्टान्स बदलतायत ना, बॉलर आपला टप्पा बदलतायत. रिव्हर्सचा प्रयत्न केला, बॉल त्यांच्या विरुद्ध बाजूला टाकला आणि त्याच्यामुळे कळायला मार्ग नाही की यानंतरचा येणारा बॉल कसा असेल. कसाही असेल तर धावा कराव्याच लागणार आहेत आणि बॅट तर फिरवावीच लागणार आहे सध्याच्या घडला रोहिंजनला. याही वेळेला जेवढे जास्त सफल झाले बॉल त्यांच्या दिशेने टाकला आता. आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 13 धावा, फक्त 13 धावा. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. येणारे 2 ओव्हर, येणारे 12 चेंडू. मॅचचं गणित बदलताना पाहायला मिळतील का पाहायचंय, कारण पहिल्या 3 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर आवरे संघाचा, देवा ग्रुपचा बोलबाला पाहायला मिळालाय. आणि म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. वेळ बदलेल, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, बॉल टोलवावे लागतील. आणि त्याच्यासाठी एक गोष्टीचा प्लस पॉईंट अजूनही रोहित जनकडे, त्यांच्या 8 विकेट हातात आहेत. आणि महत्वाचा खेळाडू म्हणजे अमित पाटील चिनू मैदानाच्या आतमध्ये आहेत, रोशन मैदानाच्या आतमध्ये आहेत.
यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय शिवम यांनी पहिल्या षटक फक्त 4 धावांचं टाकलं आणि 5 चेंडू निर्धाव टाकले, 2 विकेटही घेतल्या. यावर्षी नक्कीच मी आयोजकांचा आभारी असेल, तसेच प्रथम यांचा देखील. आणि वर्षातील पहिली उरण तालुक्यातील स्पर्धा देखील मात्र या ठिकाणी बेंडकळ गावामध्ये पहिल्यांदाच करायला मिळाली, परंतु या हंगामातील पहिली स्पर्धा आहे या विभागातील संपूर्ण, आणि त्यामुळे एक वेगळं वातावरण किंवा जुन्या मित्रांनाही भेटण्याची संधी मिळाली. किंवा एक वन फटका समोर खेळलाय, तिकडे फिल्डर आहेत, कॅच पकडण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु सुरुवात या षटकाची 4 धावांनी होते. चौकार चिनू. तुळशीदास महादेव म्हात्रे सरांचं शुभागमन मी विनंती करतोय चंद्रविलास गरज साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण तुळशीदास म्हात्रेंचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल. जरीमरे आहे जीर्णोद्धार समितीचे आज सदस्य म्हणून ज्यांच्या माध्यमातून कामकाज पाहण्यात आले ते आदरणीय सन्माननीय तुळशीदास म्हात्रे साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. तथा भारत पेट्रोलियम कर्मचारी आपण पाहतोय अगदी एकाच प्लांटमध्ये कार्यरत असणारे हे दोन्ही सोज्वल मंडळी आणि त्यांच्या माध्यमातून केला जाणार सन्मान जरा जोरदार त्याने स्वागत करायचं आहे. पहा आदरणीय सन्माननीय तुळशीदासजी म्हात्रे यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आणि स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील एक डॅशिंग व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व तुळशीदासजी म्हात्रे साहेबांचा सन्मान. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या दिशेने. जाऊयात मैदानाच्या दिशेने. तुळशीदासजी म्हात्रे साहेब आपल्या मनापासून आभार, या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली, परंतु सध्या पाहायचं आहे चिनू इन ऍक्शन समोर बॉलिंग साठी. मोठा फटका मारण्याची संधी होती, फटका तर खेळलाय, फिल्डर येतात त्या ठिकाणी अतिशय जलद गतीने थ्रोही करतील. तोपर्यंत जर पाहिलं तर त्या ठिकाणी एक धाव मिळेल आणि इकडे काय झालंय, चिनूला स्ट्राईक द्यायच्या नादामध्ये चिनूच आऊट झालेत. विकेट येते. फलकावर आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले ते केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावा त्यांनाही करायच्या आहे. टीम थोडीशी बॅकफुटला आहे, फ्रंट फुटला आणावं लागेल आणि त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळाले तर आपले गोलंदाज शिवम, ज्यांनी पहिलं षटक अप्रतिम केलं होतं. या वेळेला पुन्हा कटर पाहायला मिळतोय. काय बॉलिंग केली जाते, ला जबाब. वेग नाही तर टर्न आहे आणि बॉल अप्रतिम टाकला. आणखीन एक विकेट. जरी जावं लागेल, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता प्रतिस्पर्धी संघाने म्हणजे आवरे संघाच्या गोलंदाजीचा बोलबाला सध्या आहे शिवम. याही वेळेला तेज टप्पा पडल्यानंतर थोडासा दूर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावर टाकतात आणि तिकडनं कटर्स प्रस्तुत करताना पाहायला मिळत आहेत.
आणि आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी त्यांच्याकडून टाकला जरूर गेलेला आहे, परंतु सूरज आज आपल्या गावासाठी काहीतरी करायचंय, अख्खं गाव पाहतंय, खेळेल सूरज. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा, परंतु तो आता स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालाय. तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 20 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 4 सुरू असताना 20 धावा धाव फलकावर लिहिल्या गेलेल्या आहेत. ऋषिकेश हरिश्चंद्र ठाकूर साहेब बेंडकल गावचे उद्योजक यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय. प्रीतमदादा मात्रे चषकामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शिवम दाखल होत आहेत. हो, आणखीन एक बॉल जो मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. काय बॉलिंग केली या बॉलरने. 2 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर तब्बल 3 विकेट घेतल्या आणि फक्त 11 धावा खर्च केल्या. 4 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली आहे 20. 4 विकेट माघारी रोहिंजन विरुद्ध आवरे. ऋषिकेश पाटील येताना पाहिलं मिळतात आवरे संघासाठी. मागील मॅच जर पाहिली असेल तर असं वाटत होतं की मोठं लक्ष बेलपाडा संघाने उभं केलंय, परंतु त्या मोठ्या लक्षाला अगदी छोटं करून टाकलं दापोलीकरांनी. आणि तसंच आहे क्रिकेटच्या खेळात, कधी मोठ्या धावसंख्या सहजासहजी पार होतात आणि कधी कधी छोट्या धावसंख्येमध्ये मोठमोठे संघ गडगडतात. परंतु पाहायचं आहे फाईट करण्यासाठी मात्र स्कोर तर पाहिजे ना, आणि तो आता या षटकात होईल का पाहायचं आहे. बिग हिट. यस, सुरुवात तर झाली आहे. फटका या ठिकाणी मोठा खेळलाय. शेवटचं षटक आहे आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. दिविशाला असतील वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात छोट्याशा राजकुमारीला म्हणजेच दिविशाला रोमेशजी ठाकूर यांच्या कन्येला देऊयात आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये धावा करण्याचा प्रयत्न एका बाजूला होतोय. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. कमीत कमी 35 पर्यंत तरी टीम जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न मात्र एका बाजूला सुरू आहेत. सध्या पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये रोशनला मात्र या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा बॉल होता. आतापर्यंत काय झालं हे विसरून जावं लागेल. याच्यानंतर मी काय करू शकतो, कारण लोक सुरुवात लक्षात ठेवत नाहीत, लोक शेवट लक्षात ठेवतात आणि डावाचा शेवट कसा होणार ते आपल्याला पाहायचंय. टॉस साठी यायचंय. बिग हिट. हो 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 हो, जबरदस्त टोला लगावला जातोय. बॉलला पाठवलंय लांब लांब लांब. षटकार. जा शोधून आणा बॉल.
सारडे आणि करंजाडे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती टॉस साठी या. यस, अडखळत होते आतापर्यंत. लोक सुरुवात लक्षात नाही ठेवत, शेवट लक्षात ठेवतात आणि पठ्ठ्याने डावाच्या शेवटी षटकार तर सुरुवातीला लगावलाय. पाहूया, अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर गेली 34 वर. हे दिल मांगे मोर. थोड्या वेळापूर्वी असं वाटत होतं 35 तरी व्हाव्यात, आता असं वाटत असेल 40-45 तरी व्हाव्यात. पाहूया, क्रिकेट खेळच असा आहे. काल अख्खा भारत जल्लोषामध्ये नाचला कारण भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा एकदा जिंकली. रोहित शर्माची नेतृत्व, विराट कोहलीची त्यांना साथ किंवा सगळ्यांनीच केलेली कामगिरी आणि त्याच्यामुळे भारताने पुन्हा एकदा आयसीसीची आणखीन एक ट्रॉफी जिंकली आहे. 34 धावा धावफलकावर. रोशन, आपल्या रोहिंजनी या गावाचं नाव रोशन करण्यासाठी बॅटिंग करतायत. समोर जर पाहिलं तर ऋषिकेश आहेत. पुन्हा एकदा विकेट केलाय, परंतु पाहूया त्या ठिकाणी टाइमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. फिल्डर थोडेसे दूर आहेत, त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न, परंतु कॅच नाही झाली आहे. 2 धावा मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि तब्बल 3ऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय खरा आणि धावसंख्या 3 ने पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते. 37 धावा धावफलकावर. 2 चेंडू तर अजूनही बाकी आहेत. या षटकात मात्र धावा येताना पाहायला मिळाल्या. 17 धावा तब्बल आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 20 असणारी धावसंख्या आता 37 वर गेली आहे आणि याचं तर नाव क्रिकेट आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांनी पुन्हा एकदा हात फैलावले. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मॅचचं पारडं बदलण्यासाठी 1 ओव्हर देखील काफी असते याचाच उल्लेख आम्ही केला होता आणि आता 38 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. म्हणून क्रिकेटच्या खेळात गाफील राहून चालत नाही. अलर्ट राहावं लागतं शेवटच्या क्षणापर्यंत. तुमची बॅटिंग असू देत, बॉलिंग असू देत किंवा तुम्ही फिल्डिंगला असू देत. बिग हिट, पुन्हा एकदा टोला लगावलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी आलेले आहेत आणि यावेळेला कॅच पकडली जाते. आलीये विकेट. या षटकाची ज्या पद्धतीने मात्र सूरज यांनी षटकार खेळला, अतिशय चांगलं एक महत्वाचं गाव तालुक्यातील बेंडकळ. बिग हिट, फटका खेळलाय खरा परंतु टायमिंग तर याही वेळेला दिसत नाहीये. बॉल बराच वेळ हवेत आहे आणि तिकडे फिल्डर आलेत. पुन्हा एकदा कॅच पकडली गेली आहे आणि धावसंख्या 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 38 झाली आहे. 39 धावांची आवश्यकता म्हणजे बऱ्यापैकी फाईट करू शकते इथपर्यंत तरी संघ गेलेला. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. दुसऱ्या डावात काय होईल, कारण या खेळाचं नाव क्रिकेट आहे. इथे कधी काय होईल याचा नेम नाही. यस, 32 धावांचा सामना देखील या ठिकाणी शेवटच्या बॉल पर्यंत गेलाय आणि आता जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ तसं आपण आज खऱ्या अर्थानं ज्यांच्या मधुर वाणीतून मराठीचं तंत्रशुद्ध समालोचन ऐकलं, आज या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं यंदाच्या हंगामात उरण तालुक्यातील बेंडकळ गावातील स्पर्धा कव्हर करण्यासाठी जे व्यक्तिमत्व आहे त्याला आवाज मराठीचा 7 समुद्रापार जो व्यक्ती घेऊन गेला, या करूया शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती चंद्रकांतजी शेट्टे सरांचा. मराठीचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. खरं तर यापूर्वी ते जॉब करायचे, पण जर त्यांनी जॉब क्विट केला नसता तर आज महाराष्ट्राला चंद्रकांत शेट्टे नावाचा समालोचक सापडला नसता. आणि आज या मराठीच्या आवाजाचा करूया सन्मान, ज्यांनी मराठीचा आवाज 7 समुद्रा पार नेला. अर्थातच चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा शुभ सन्मान या भेंडकळ गावातील नामांकित क्रीडा स्पर्धेमध्ये करणार. व्यासपीठावरती उपस्थित हितेंजी भोईर आणि विजयजी ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. नेहमीच अनेक नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये
हा मराठीचा बुलंद आवाज आवाज महाराष्ट्राचा तुम्ही ऐकत असता आणि खऱ्या अर्थानं आज हा महाराष्ट्राचा आवाज ही महाराष्ट्राची तोप धडडली ती रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील भेंडकळ नगरीमध्ये आणि प्रीतम दादा मात्रे चषक 2025च्या तिसऱ्या नाईट मध्ये ज्यांनी तंत्रशुद्ध समालोचन करत असताना सर्वांना मंत्रमुग्ध केलं ते अर्थातच महाराष्ट्राचा गोड आवाज चंद्रकांतजी शेट्टे अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके चंदू शेट्टे सरांचा हा शुभ सन्मान. अप्रतिम समालोचन खरं तर एक दिवस का होईना आपण या स्पर्धेला जरूर भेट दिली त्याबद्दल चंदू सर आपलं खरंच आयोजकांच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जेव्हा ते येतात तेव्हा नेहमीच काही ना काही नवीन समालोचकांसाठी शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे खरंच आज आम्हाला फार छान वाटलं. पुन्हा एकदा चंद्रकांतजी शेट्टे सरांसोबत समालोचन करून फार मजा आली आजच्या रात्रीमध्ये. खरंच आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे सारडे विपक्ष करंजाडे. चला टॉस कडे बोलूया. मी विनंती करतोय तुळशीदास मात्रे साहेबांना आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच जोडायचं आहे. करंजाडे विपक्ष सारडे हा सामना आपण पाहणार आहोत. विशाल सर आपण देखील या आणि मात्रे साहेबांना देखील मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस केला जाईल. करंजाडे विपक्ष सारडे या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅप्टन्स आमचा आवाज तुमच्या इथपर्यंत येतोय. मान्यवर देखील आपली प्रतीक्षा करतायत. दोन्ही कॅप्टन्स नक्कीच काय घडले तर आज प्रथमेश सर सातत्याने त्यांच्या चेहऱ्यावर गोड स्मित निकळ हास्य पाहायला मिळतोय. नक्कीच या आपलं सारडे टीम शेवटचा अंतिम कॉल अन्यथा करंजाडे संघाला थेट टॉस विन दिला जाईल. स्पर्धेचे काटेकोर पद्धतीचे नियम आहेत. अगदी आपण पाहतोय आई कर्जोआई या नावानं सातत्याने आईच्या कृपा आशीर्वादानं हा संघ खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कर्जोआई क्रिकेट संघ करंजाडे त्यांच्या अगेन्स्ट सारडे टीम. येस सारडे टीमचे कॅप्टन्स आले आहेत. नक्कीच ग्रामीण टेनिस आपण पाहतोय आज संडचित्र देखील रोशन गायकर करंजाडे दोन्ही टीमला नक्कीच हे सणचित्र आपण गोड सणचित्र कॅमेऱ्याच्या कन्नडामध्ये कैद केले जात आहेत. चला टॉस टॉस ओके छापा छापा आलाय. टॉस जिंकलाय सारडे टीमनं सलग दोनदा टॉस जिंकला. आपला निर्णय फिल्डिंग करण्यात 3 षटकांचा सामना असल्याची नोंद घ्या. प्रतिस्पर्धी संघ करंजाडे खूप लांबून टीम आलाय. नक्कीच कितपर्यंत दोन्ही कॅप्टन्स बाईट घेत नाही. नक्कीच ते सामन्याला देखील सुरुवात होते. कॉम्बॉक्स मधून आपण आवाज ऐकूया शेखर पाटील सरांचा. येस थँक्यू. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. भेंडकल गावची एक यशस्वी उद्योजक आपण पाहत आहे. ऋषिकेशजी हरिश्चंद्र ठाकूर यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मॅचला सुरुवात. टार्गेट आहे टोटल 39 धावा. 39चं टार्गेट असताना इथून सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर मात्र गोलंदाज सज्ज आहे. बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल.
नवकिरण क्रीडा मंडळाचे कर्णधार तुम्हाला पाहायला मिळतील. नितेश दादा ठाकूर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या वेळेला फटका चांगला आहे. सरळ थर्डमॅनच्या वरून स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला. चेंडू सरळ निघालाय. एक टप्पा आणि या एक टप्प्यानिशी येतो हा चौकार. नऊ रन्स पाहायला मिळेल. आणखी एक सिंगल इथून मात्र प्राप्त झाली. सिंगलनं धावसंख्या आता पुढे सरकली. धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली ती म्हणजे 10 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. आज जिचा वाढदिवस आहे आणि तुम्ही पाहू शकाल दिविशा रोमेश ठाकूर हिचा पहिला वाढदिवस आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल गोड क्यूट स्वीट अशी दिविशा तुम्हाला पाहायला मिळतीये आणि तिला आपण देऊया जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा म्हात्रे चषक. आणि या स्पर्धेच्या वतीनं आमच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आणि या ग्रामस्थ मंडळ भेंडकळ सर्वांच्या वतीनं तिला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. बॉलर नेम षटक क्रमांक 2 घेऊन येताना तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलं षटक चिनून हाताळलं. रायगडच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. रोहिंजन टीमचं नेतृत्व करताना बरीच वर्ष आपण त्याला पाहिलं आहे. आणि आज प्रथमतः आपण पाहिलं तर या भेंडकळ नगरीमध्ये खेळताना उरण तालुक्यात आपण पाहत आहे त्यांना. आणि मग त्यानंतर पहिल्या षटकामध्ये टोटल आल्या त्या 10 धावा. येणारे चेंडू आता मात्र 24 आणि 29 धावेची गरज आहे. डावखुरी हाताचे गोलंदाज पाहायला मिळतील. या वेळेला तुम्हाला नॅचरल स्विंग आपण पाहिलं तर मग डावखुरी हाताचा गोलंदाज चेंडू पडल्यानंतर स्कीट होणं टर्न होणं या गोष्टी आपण पाहत असतो. आणि मग तो चेंडू मात्र आता पाहिला तर पुन्हा एकदा रनआउटची संधी होती. बघा रनआउटची संधी होती परंतु बाईची एक धाव आली. वेगाने चोरली एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील त्या जोडल्या जात आहेत 11 धावा. 39चं टार्गेट म्हणजे आता अद्याप 28 धावेची गरज आहे. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अप्रतिम आयोजन नियोजन प्रत्येक गोष्टीचं केलेलं नियोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि सर्व गोष्टी जागच्या जागी जे हवं स्पर्धेमध्ये ते केलंय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहत आहे. चेंडू मात्र आपण पाहिला असेल ऑफ स्टंपच्या बाहेर निघत होता पंच सांगत आहेत. आणि मग त्यानंतर लेग बाईची आली ही एक धाव. आणि या एक धावेनं धावसंख्या आता पुढे सरकली. धावसंख्या 12 धावा. 12 रन शेवटपर्यंत. रोहिंजन संघ सुद्धा हार मानणारा संघ नाहीये. मोठमोठ्या संघांना धूल चारणारा संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु देवा ग्रुप आवरे संघाने काय जबरदस्त कामगिरी केली. अप्रतिम गोलंदाजी. त्यानंतर मग इथून मात्र गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत बघा. चेंडूला फील्ड करतायत आणि मग अडवलं गेलं बॅकवर्ड. आपण पाहतो शॉट स्क्वेअर लेग आणि इथून मात्र एक धावाली. धावसंख्या 13. 13 ऑन अ बोर्ड. 39चं टार्गेट. 30 चेंडू 5 षटक आणि 39. आणि मग त्या 39ला करत असताना जर आपण पाहिलं असेल तर आता संत सुरुवात. सिंगल डबल डबल सिंगल. धावसंख्या 13. या वेळेला खोदून काढलाय चेंडू. सरळ डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलं जात आहे. क्षेत्ररक्षकाच्या अव्याक्याच्या बाहेर आहे आणि चेंडू मात्र सरळ एक टप्पा सीमा पार. 4 धावा चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या 17.
उरण पंच असोसिएशनचे उपाध्यक्ष आपण पाहताय सन्माननीय संदीपजी पाटील जासईवरून आपण पाहताय त्यांचं इथे शुभागमन झालंय. दादांना विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं प्रीतम दादा म्हात्रे चषक आणि या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. टोटल धावसंख्या 17, 2 षटकांचा खेळ संपलाय. करायच्या टोटल आपण जर विचार केला असेल तर मग 39 धावा येणारी. आता चेंडू पण पाहिले तर 18 बॉल आणि मग टोटल इक्वेशन उरलं एक विनिंग कॅल्क्युलेशन 22 धावा, 18 बॉल आणि 22 रन्स. बॉलिंग मार्क वर येत आहेत चिनू पाटीलला आपण पाहताय. हे षटक जर निर्णायक पडलं ना रोहिंजन टीम साठी तर या मॅचचा रिझल्ट काहीसा वेगळा सुद्धा पाहायला मिळेल. परंतु समोर आवरे संघ सुद्धा शांत आहे, शांत पद्धतीने धावा जमवतोय. सिंगल डबल एखादा चौकार, परंतु 18 बॉल आणि आता मात्र 22 धावा. 17 जमल्या स्कोर कार्ड वर. चिनू पाटील येत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूनं आपण पाहू शकाल गोलंदाजी करतील पेडकल गावाच्या एंड कडून. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू. या वेळेला आपण पाहू शकाल अक्रॉस द लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग लॉंग लेग कव्हर करायचं होतं. यष्टांच्या मागे अगदी मंचाच्या दिशेने खेळायचं होतं. फटका कन्वर्ट झाला नाही, एक्झिक्यूट झाला नाहीये आणि त्यानंतर मात्र डॉट आलाय. हा पहिला चेंडू. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. मग म्हटलं जाताना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदोरी तुमची गुरुकिल्ली असते, मोठा गुरु असतो. तो जितका अनुभव वापरता येईल या मॅच मध्ये तो आता मात्र चिनू पाटीलला या गोलंदाजीसाठी वापरणं महत्वाचं राहणार आहे. परंतु आता मात्र आपण पाहू शकाल इनफिल्डला क्लिअर केलं जात आहे. थर्ड मॅनला बीट केलाय. क्षेत्ररक्षक सरसावले होते परंतु वेगानं गोलीचा चेंडू निघालाय. सरळ येतील टीम देवा ग्रुप आवरेसाठी येणारा चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या 21 धावा 21. ह्या वेळेला आगळा वेगळा फटका बघा, परंतु त्या फटक्यामध्ये नजाकत आहे, फटक्यामध्ये गॅप आहे आणि त्यानंतर मात्र चेंडू वेगाने निघालाय, प्रॉपर कनेक्ट झालाय. आणि जरी मी म्हणे वेगळा फटका असला तर त्याच्यावर सुद्धा देऊन जातील आणि मिळतील टीम आवरे संघाला आणखी 4 धावा. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी अदारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मानाचा मुजरा. या वेळेला थोडस खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. एसटी रक्षकाच्या मागे बॅकअप, परंतु पंचांनी रेफर केलाय तिसऱ्या पंचांसाठी. अगदी वेस्ट हाईट पाहायला मिळेल. चेंडू कमरेच्या वरती आहे की नाही, लीगल आहे की इनलीगल, फेअर डिलिव्हरी, काय घडेल हे सुद्धा सांगितलं जाईल. आणि पंचांचा इशारा आलाय, चेंडू असेल नो चेंडू. खूप हाईट पाहायला मिळाली, कमरेच्या खूप वरती होता. आणि मग या चेंडूवर टोटल धाव संख्या पाहायला मिळाली 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळाल्या. आता मात्र पुन्हा एकदा या चेंडूवर एक लेग बाईटची धाव आली बघा. आणि मग धाव संख्या आता टोटल स्कोर कार्ड वर तुम्ही पाहताय जमल्या गेल्या त्या म्हणजे 28 धावा. रन्स तुम्हाला पाहायला मिळतील टोटल स्कोर कार्ड वर. या वेळेला मात्र फटका खेळतायत, आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. इथून मात्र चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. 2 धावा इथून वेगानं कंप्लीट झाल्या आणि या 2 मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 30. आता मात्र येणारे चेंडू टोटल तुम्हाला पाहायला मिळतील उरलेले 13 बॉल 9 धावेची गरज.
हा चेंडू आपण पाहताय. पुन्हा एकदा वेग वेग आणि वेग रनअप मध्ये आपण पाहताय. आणखी 2. आता मात्र इक्वेशन बदललंय. विनिंग कॅल्क्युलेशन अंतिम 12 चेंडू 7 धावा. 12 चेंडू आणि 7 धावा. बॉलर नेम सौरभ येत आहेत. 12 बॉल आणि 7 धावा. 12 बॉल 7 रन. थोडासा सामना आपण पाहिला तर कमी धाव संख्येचा, परंतु 11 बॉल आता 7 धावा. विनिंग कॅल्क्युलेशन थोडस बदललंय. 11 चेंडू आणि 7 धावा पाहायला मिळतील. जनतेच्या मनातील दमदार आमदार आपण पाहताय कार्य सम्राट प्रीतमदादा म्हात्रे आणि त्यांच्या नावाची स्पर्धा भेंडकल ग्रामस्थ शेतकरी कामगार पक्ष आपण पाहताय. भेंडकल यांनी घेतलेली खूप सारी मेहनत आणि ती मेहनत मात्र रंग भरत असताना पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व आमचे खेळाडू असतील, त्यानंतर मग सर्व मान्यवर आयोजन कमिटी यांना पुन्हा एकदा आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना धन्यवाद देऊया. पहिल्या वर्षामध्ये ही स्पर्धा इतकी जबरदस्त आहे तर पुढच्या वर्षी या स्पर्धेचा अगदी अटकेपार झेंडा पाहायला मिळेल. काय पुढच्या वर्षी गाजावाजा वेगळाच असेल हे सुद्धा आपण पाहायला मिळेल. इथून मात्र आपण पाहताय आला हा चौकार. जगात भारी 19 फेब्रुवारी आपण पाहताय. आपण तारखेनुसार सुद्धा जयंती आपण पाहिली. तिथीनुसार येत्या 17 मार्च सोमवारी सुद्धा ती जयंती छत्रपती शिवांची पाहायला मिळाली. चेंडू असेल फायर डिलिव्हरी. धाव संख्या आता करायची आहे ती. यावेळेला खूप उंच उडालेला चेंडू जज करतायत योग्य पद्धतीने केलेला कॅरी आणि त्यानंतर मात्र आणखी एक विकेटचं पतन. विकेट क्रमांक इथून बाद झालाय. पहिला विकेट सौरभ हा मात्र बाद होतोय. बॅट्समन आउट. न्यू बॅट्समन येतोय मैदानामध्ये. शिवम पाटील. 2 धावेची गरज. आमची या स्पर्धेचे आयोजक ययाती ठाकूर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. खूप मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष, येणाऱ्या मान्यवरांना आवर्जून इथे सोबत घेऊन येतात. हे सुद्धा आपण जशी स्पर्धा सुरू झाली ती आपण पाहिलंय. टॉस इथून झाला. टॉस जिंकलाय. टीम ज्यांनी जो डिसिजन घेतला त्याच्यावर अंमल करा. लगेच मॅच ऑन करा. इथून मात्र फटका सजवला गेलाय. फटक्यामध्ये किती धावा मिळतील आणि हा चेंडू मात्र विजयी फटका देवा ग्रुप आवरे टीम आणि यांनी मात्र पहिल्या फेरीचा 4था सामना जिंकलाय
आणि जय दुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन संघ या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा आपला हार्दिक स्वागत आणि पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या आपणाला शुभेच्छा असतील.